4-5 दिवसामध्ये आपण ही सगळी तोडफोड पूर्ण केली. वरचे दगड सर्व काढले आणि आता बांधकामाक सुरुवात केलेली असा. तर इकडे आपल्याक 2 खिडक्या ठेवचे आहेत. ही मेन डोअरची जागा असा. हे काही पोर्शन ते आपल्याक पॅक करूचे असत. इकडे पण आपल्याक पॅक करूचे आहेत. इकडे नवीन एक भिंत काढूची असा आणि आता बांधकामाक देखील आपली सुरुवात झाली आहे. तर पहिल्यांदा आपण जुनो दगडच वापरतो. तर इकडे एक छोटासा कपाट होता, तर त्या कपाटाचं पोर्शन देखील पॅक केलेलो आहे. आता वरची लाईन लावची आहे. ह्यो डोअर नंतर जरा असं आपण शिफ्ट करणार आहोत. इकडच्या डोअरचे पोझिशन आपण चेंज केली, तर तो पोर्शन संपूर्ण तोडून घेतलो आणि इकडे संपूर्ण बांधकाम केलेलं असा. इकडे एक खिडकी होती, तर त्याची रुंदी जराशी वाढवली. ह्यो जुनो डोअर ॲज इट इज असंच राहतलो. त्याच्यानंतर इकडचं पण डोअर होतो तो या साईडला होतो, तो थोडं आपण इकडे शिफ्ट केलो. तर इकडचे सर्व दगड देखील काढलेले असत. इकडे डोअर होतो तो आपण पॅक करणार आहोत आणि थैसर खिडकी करणार आहोत. त्यानंतर ह्या देखील आपला सर्व बांधकाम या ठिकाणी झालेला असं. दगडाचं पॅटर्न बघा, प्रत्येक ठिकाणी कलर वेगवेगळे आहेत. तर हे 7 इंचाचे दगड जसे आपण वरना व्यवस्थित काढलेले होते तेच वापरतो. हे सगळे 8 इंच दगड असत जे वरच्या चौकात होते, ते देखील आपण सिमेंट काढून या ठिकाणी घेतलेले असत. इकडे होतो किचन होतो, तर ते देखील कडप्पा सगळे काढलेले असत. काही कडप्पा फुटले, काही कडप्पा चांगले मिळाले. इकडे एक डोअर होतो, तर तो आपण पॅक केलो आणि नंतर जरा ही आपण खिडकी ब्रेक करून काढणार आहोत. आता सध्या आपण ब्रेकिंग थांबवलेला असा. त्यानंतर इकडे देखील जे 6 इंचाचे किंवा जे तुटलेले थोडेफार दगड होते, तर या ठिकाणी स्टॉक करून ठेवलो, जेणेकरून इकडच्या पडवीच्या बांधकामाक आपल्याक ते दगड गावतले. जो पोर्शन संपूर्ण पॅक होणारा. तर इकडे आपला एक कपाट होता आणि या ठिकाणी डोअर होता, तर तो पोर्शन आपण पॅक करतलो. इकडे देखील दगडाचा स्टॉक आहे आणि ही भिंत देखील आपण पॅक करून डोअर त्या ठिकाणी करतो. पहिलो डोअर आपलं इकडे होतो, आता आपण डोअर त्या ठिकाणी काढलो. देवाच्या खोलीकडे पण तर या ठिकाणी आपण डोअर काढलो. इकडचं डोअर पॅक होतो, इकडचे वरचे दगड निघाले. हे सर्व खिडके वगैरे पॅक होणारच. तर आता या ठिकाणी आपलं काम देखील चालू झालेलं असा. तर सेम आपली जी टीम होती, ज्याने आम्ही सर्व वरची कौला त्याच्यानंतर हे दगड वगैरे काढले, तर तीच आमची सेम टीम या ठिकाणी दगड बांधकामाने आम्ही करतो. तर भूषण दगड देता, निलेश मामा दगड लावता आणि मी छोटे मोठे काय कामं असत तर हेल्प करतो. आणि ज्या सर्व हे वरचं दगड वगैरे तुटलेला आणि मटेरियल होता, तर आपण या ठिकाणी टाकतो. आणि गण्याक दिलेला लेवलिंगचा काम. तर ही पडवीची हाईट आपल्याला थोडीशी वर उचलूची आहे, नाही म्हटलं तर ही 2.5 फूट खाली होती. तर तो आता आपण जर सगळं याच्यातून दगडांचे सगळे तुटलेले तुकडे निघतात, तर ते आकडे आपण टाकणार आहोत. आता बांधकाम चालू झाला. बांधकाम कंप्लीट झाल्यावर किंवा मध्ये मध्ये तुमका अपडेट देत राहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याक फायनल जो आपलं नवीन लेआउट असणारा घराचं डोअर पोझिशन्स, विंडो पोझिशन्स सर्व सगळ्याची माहिती मिळतेली आहे. तर आता आपलं बांधकाम चालू आणि आपण देखील आता काम करू घेऊया. हे सर्व आपल्या गॅप्स वगैरे असत ते पॅक करूचे असत. तर चला, आज बांधकामाचा असा 4था दिवस आणि काल आपण तिकडचे सगळे रूम पॅक करून घेतलेले आहेत आणि आज समोरच्या हॉलचा आणि देवखोलीचं बांधकाम करतो. इकडचं देखील आपण पॅक करणार आहोत. तर हे आपल्या नवीन देवखोलीचा बांधकाम असा. इकडे पूर्वी संपूर्ण हॉल होतो आणि त्याच्यानंतर त्याका आपण आता एक मध्ये कट करून, म्हणजे आता त्या साईटिक जे रूम असतात तर त्याच मापाची इकडे आपण रूम घेतलेली आहे. या बांधकाम आपला 3 फुटापर्यंतच असणार आणि वरनं संपूर्ण लिंटल येतो. या साईटिक डोअर असणारा आणि इकडे आता हे आपण विंडोची मार्किंग करून घेतलेली असत. तर इकडून आपली 3 फुटाची खिडक्या, इकडे 2.5 फूट अंतर सोडला. सेम या ठिकाणी 2.5 फूट अंतर सोडून इकडे पुन्हा आपण 3 फुटाची खिडकी पकडलेली असा. तर असं एकंदर समोरचा बांधकाम. आणि ह्या बांधकाम सगळं आता नवीन दगडात करणार आहोत, जो आपलं 7 इंचाचं दगड येतात. कारण आपले सर्व जे लाईनी असतात बाहेरचे ते 7 इंचाचे आहेत. मधलो जो पोर्शन आहे तो फक्त 8 इंचाचा असा. तर आता हे जे आपले विंडो वगैरे होते, इकडे एक कपाट होता, त्या देखील आपण पॅक करतो या साईडने. नंतर तिकडे देखील रूम पॅक करणं चालू आहे. तो 7 इंचाचा त्या ठिकाणी दगड लागता. देवखोली या ठिकाणी 7 इंचाचा दगड लागतलो. काल आपण इकडचा बांधकाम केला, या पूर्ण कंप्लीट केला. अजून एक लाईन वरती रवलेली असा, तर ती 10 इंचाचा एक थोडंसं एक आपल्या दगड पूर्ण फिरवूचं लागणारा. ह्यो पोर्शन आपण संपूर्ण पॅक करून घेतलो. इकडे एक आपल्या डोअर करूचो, पण तो लिंटल झाल्यानंतर आपण डोअर काढणार आहोत. कारण ही जी संपूर्ण भिंतीची मेजरमेंट आहे ती कमी होता,
त्याच्यामुळे सगळी भिंत काढूची लागणार होती. ह्या साधारण एक 2 फूट राहतं आणि इकडून जर आपण 3 फूट बांधकाम काढला तर इकडे 2 फूट राहतं. त्याच्यामुळे आपल्या की पूर्ण एल शेपमध्ये भिंत काढूची लागणार होती. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा आधी पॅक करून घेतली भिंत डोअर आणि मग नंतर आता लेंटल झाल्यावर इकडे डोअर करणार आहोत. ही खिडकी पॅक केली. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम काय झालं की आपल्या तकडच्या 3 रूमला जाऊक आपल्या इथून बाहेर फिरान जावचं लागतं वळसं मारून. बाकी इकडनं सगळे भिंती आपले पॅक झाली आहेत. ही देखील स्टोअर रूमची भिंत इकडे पॅक झालेली आहे आणि मस्तपैकी वेगवेगळ्या कलरचे दगड लागलेले आहेत. एक पहिलं मातीचं दगड आहे, त्याच्यानंतर एक येलो कलरमध्ये थोडंसं आणि बाकी गुलाबी कलरमध्ये वेगवेगळ्या दगडाची शेड दिलेली असं. इकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दगडाची तुमका शेड बघूक मिळता. कारण ह्या रूमचे दगड त्या रूममध्ये असं थोडासा शिफ्ट झालेला. आणि आज आपली टीम देखील वाढलेली आहे. काल फक्त आपणच काम करत होतो, आज मामा आणि त्यांची संपूर्ण टीम इलेली आहे. तर ते या ठिकाणी नवीन दगडाचा बांधकाम करतात. आणि गण्याक आपण वाळूचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला, तर तो वाळू चाळता इकडे. आज सुट्टी आहे रविवार, त्याच्यामुळे येलो आहे सर कामाका. इकडचं आपण आहे सर पॅक करून घेतो, कारण ह्यो पूर्वीचा आपला डोअर होतो आणि इकडे आपला कपाट होता. तर ह्यो पोर्शन पॅक करून ही आपली देवखोली असणार. तर नंतर आपण या ठिकाणी ओट्याचं काम करणार आहोत. जुनं इलेक्ट्रिक मीटर आपलं या ठिकाणी होतो आणि इकडे एक डोअर होतो बाहेर जाण्यासाठी, पण आता आपण त्याची विंडोमध्ये कन्वर्ट करतो. तर ह्यो पोर्शन आपण नंतर पॅक करणार आहोत, कारण आपल्या ह्या ठिकाणी येऊ ॲक्सेस नाही, फ्रंटने संपूर्ण वळसं मारून यायचं लागतं. त्याच्यामुळे आपण हे 2 डोअर ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आजचा मेन टार्गेट असताना ही भिंत पॅक करणे. तर ह्याची देखील आपण डोअर पोझिशन चेंज केली आहे. जुनो डोअर आपलं इकडे होतो, आता नवीन डोअर आपण ह्या कॉर्नरला घेतलो. त्याचं पण डोअर तिकडे मध्ये होतो, तर तो आपण लेफ्ट साईडला तिकडे शिफ्ट केला. फ्रंट हॉलचे फक्त 2 जे मेन डोअर असतात ते आपण कोणत्या ठिकाणी हलवलं नाही. बाकी आपण मोस्टली 4 दरवाजा पॅक करून घातलेले आहेत. संध्याकाळचे 5 वाजल्यात आणि आपली एक देवखोली रेडी झाली असा. आणि समोरच्या 2 विंडोचा काम चालू आहे. तर आता इकडची लेफ्ट साईडवाली विंडोचा काम या ठिकाणी चालू. तर आपण 3 फुटाची हाईट ठेवली आहे आणि व्हर्टिकल हाईट असणारा साधारण 5 फुटाची. रेग्युलर आपली 4 फुटाची खिडकी आहेत. त्यानंतर इकडे असा देवरूम, तर ते काही देखील आपण एक खिडकी ठेवली आहे. आणि इकडे असा डोअर, इकडे जुनो डोअर होतो आणि इकडे कपाट होता, तर त्या देखील पॅक झाला. त्याच्यामध्ये आपण खालच्या बाजूनं ते जुने दगड वापरले आहेत लेवलिंगसाठी आणि वरच्या बाजूकडे ते नवीन दगड वापरलेले आहेत. इकडनं डोअर आपण असंच ठेवणार आहोत. इकडची एक खिडकी होती ती आता पॅक झाली आहे आणि वरती अजून एक लाईन लावची आपल्या. तर आपण 7.5 फुटापर्यंत साधारण 7 फुटापर्यंत जातलो हाईटला. त्यानंतर इकडचं आपलं देवाच्या खोलीचं डोअर देखील पॅक झालेलो असा. तर संपूर्ण पॅक झालो आणि हो आता आपलं एक सी शेपमध्ये हॉल राहणारा. ही देखील खिडकी सकाळी पॅक झाली, ती देखील त्या ठिकाणी कपाट होता ता देखील पॅक झालेला असा. तर आता या ठिकाणी जी आपली पूर्ण एक वळई होती जवळपास एक 20-25 फुटाची होती, तर ती आता इकडे छोटी झालेली असा. त्यानंतर ह्यो एक आपलं मधलं हॉल असा. तर ह्या उद्याचा काम आपलं इकडचं असताना हे आपल्या डोअर पॅक करूचा, वरनं एक लाईन बांधकाम करूचा, ही एक लाईन बांधकाम आणि इकडे बांधकाम करूचा. त्यानंतर इकडे असणार आपलं जिनो, तर त्याचा देखील बांधकाम या ठिकाणी होतं. अजून आपल्या इकडचे वगैरे हे काय काय कॉर्नर्स आपले कट झालेले होते दगड काढताना, ते देखील आता बरोबर आपण बांधकाम करून घेणार आहोत, जेणेकरून लिंटलला आपल्या परफेक्ट मापामध्ये या ठिकाणी सर्व बांधकाम मिळतं. तर आज 4था दिवस होतो आणि 4थ्या दिवशी आपलं एवढा सगळा काम झालेला असा. तर उद्या या ठिकाणी एक भिंत आणि ही वरची एक लाईन झाली की आपण लिंटलसाठी रेडी होतलो. आज भरपूर माणसं होती. उद्या सोमवार असा, बघूया लाईट असा की नाही. तसं आपला काय प्रॉब्लेम नाही, आपण टाकी या ठिकाणी भरून ठेवणार आहोत पाण्यासाठी. तर आता शेवटचा काम राहिला की हे जे गॅप्स असतात ते सगळे फिलअप करूचा. चिरे बांधकामाचा आज 5वा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण मागचे भिंती कंप्लीट केलेले, दुसऱ्या दिवशी हे भिंती झालेले, तिसऱ्या दिवशी 1, 2,
3 इकडच्या भिंती आपण 4थ्या दिवशी केलेले आणि आज 5व्या दिवशी आपण इकडचं वरचं बांधकाम करतो, ती मधली भिंत पॅक करतो आणि यांच्यावरचे सिंगल लाईनी होते ते आपण पॅक करतो. तर आज देखील कालच्यासारखेच सेम सर्व टीम असा, एक राक्षसवाडीची टीम आणि एक आपली वाडीतली टीम, तर सर्वजण या ठिकाणी आम्ही काम करतो. आता संध्याकाळची वेळ, आपण दुपारपर्यंत साईटवर होतो. दुपारनंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी कामाक लागलो. तर 2-3 वेळा पाणी वगैरे आपण मारलेला असा ज्या बांधकाम केलेला होता. एक प्रॉब्लेम झालो फक्त की बांधकाम थोडासा आपला आत बाहेर आहे, कारण आपण जुनो दगडच या ठिकाणी यूज केलेलो असा. नवीन दगडाचं बांधकाम आपला लाईनमध्ये येला, पण हे जे जुन्या दगडांचं तुमका रंगबेरंगी बांधकाम दिसता तर ता थोडासा आत बाहेर झाला, कारण जुनो दगड तो हातान तासलेलो होतो. हे आता मशीन कट येतात दगड, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असा. पण त्याच्यामध्ये एक पण आपला विषय असो की मधलो चौक आपला 8 इंचाचा असा, साईडचे भिंती आहेत ते 7 इंचाचे आहेत, त्यामुळे सानमोडिक पण आपल्या प्रॉब्लेम होता. तरी पण आपण ॲडजस्ट करून या ठिकाणी सर्व कामं करतो. काही ठिकाणी आपल्याला कसे दगड देखील कट करूचे लागतात, कारण नवीन दगडाची उंची वेगळी आहे, जुन्या दगडांची अति उंची वेगळी आहे. जुने दगड आपले 10 इंच हाईटला असतात, त्याच्यानंतर 8 इंच आणि 7 इंच रुंदीक असतात आणि लांबीक जवळपास 16, 17, 18 इंचाचे असतात. असे दगड असतात, त्याच्यामुळे आपल्याला ते साईज वगैरे बघून सगळं बांधकाम करूचं लागतं. तर आता त्या ठिकाणी एक टीम तकडे काम करतात, ती मधली भिंत आपल्याला पॅक करूची होती आणि त्या ठिकाणी आपण एक डोअर ठेवलेलो आहे. तर इकडून आता तुमका सर्व रूमचे पोझिशन्स कळतले. हा आपलं मेन हॉल असा, मेन हॉलला आपली इकडे एंट्री आहे आणि या साईडीक 2 5-5 फुटाची खिडकी आहेत. ती असा देवखोलीक एक विंडो असा, या ठिकाणी एंट्रीसाठी जो डोअर आहे आणि त्या ठिकाणी विंडो असणारा. त्यानंतर ह्यो मधलो एक हॉल असा, तर हॉलला आपण एक शिडी लावलेली आहे, तिकडे आपला एक डोअर पाडूचा 2 आणि त्या रूमला एंट्री 3 डोअर आपण ठेवलेले आहेत आणि ह्यो एक हॉलमधून त्याच्यामध्ये जाण्यासाठी एक ओपन एंट्री लावली आहे. तो एक रूम आता सेपरेट झालेलो आहे, तर त्याका एक आपण विंडो दिलेली आहे, एक डोअर दिलेलो आहे. त्याच्या बॅक साईडची देखील एक रूम असा, त्याका देखील एक डोअर आणि एक विंडो असा. नंतर या साईडीक देखील एक डोअर आणि एक विंडो आपण या रूमला दिलेली आहे. ह्यो स्टोर रूम आणि जिना पोर्शन असणारा आणि या ठिकाणी असणारा किचन. तर ह्यो आधी देवाच्या खोलीचा आपलं ओटो होतो, त्याकाच आपण थोडंसं एक्सटेंड करणार आहोत आणि या ठिकाणी 2 आपण विंडो देखील दिलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपलं सिंक वगैरे येणार, त्या ठिकाणी भांड्याचं स्टँड वगैरे येणार आणि इकडे फ्रीज वगैरे काय असतील तर इथून आपलं जिनो वर जाणार आणि तिकडून वर जातला जिनो. तर ही आपली वरती जो स्क्वेअर आहे 10 बाय 12 फुटाचो, तर तो आपलं जिना टोपी म्हणून येणार आहे आणि बाकी सर्व भिंतींवर आता लिंटल आणि लॉफ्ट असणारच. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिंटल आणि लॉफ्ट याची संपूर्ण माहिती घेणार आहोत की कसं आपण लिंटलचं काम करणार आहोत, कारण या ठिकाणी लेवलचं खूप मोठं इश्यू आहे. ह्यो कॉर्नर जर आपण 0 पकडलो तर या कॉर्नरला आणि या कॉर्नरला आणि इकडच्या 3 कॉर्नरला, तर इकडे 3 इंचाचा फरक येता, त्या ठिकाणी 5 ते 6 इंचाचा फरक येता, तिकडे देखील 4 इंचाचा फरक येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपण 6 इंच जर हाईट पकडली तर त्या ठिकाणी 10 ते 11 इंच आपली पूर्ण लिंटलची डेप्थ येणार. तो एक प्रॉब्लेम झालाच. पण अजून एक इश्यू म्हणजे जुना आणि नवीन दगडाच्या बांधकामामध्ये देखील गॅप आहे, तर त्या देखील आपल्याला पूर्ण कॉन्क्रीटने फिलअप करूचा लागतला. तर बघूया आता लिंटलच्या वेळी तर भरपूर प्रॉब्लेम येणारच. तर ह्या आपल्या सिमेंट वगैरे देखील भिंतींवरचा काढूचा असा, पण आधी हे जे भिंती असतात त्या आधी चांगले सेट होऊ देतलो. ते आधी आपण 3-4 दिवस पाणी चांगला मारून मग नंतर तो डोअर आपण ब्रेक करणार आहोत आणि नंतर या भिंतींवरचा सिमेंट काढणार आहोत, कारण ह्याच्यावर आपलं लिंटल बसणार आहे. पाणी मारू काय आम्ही माणूस ठेवलेलो असा इकडे गॉगल लावून, आणि जो आपण शेतीसाठी स्प्रेअर यूज करतो त्यांना ह्या ठिकाणी पाणी मारता. हे आता तुका शाळा नाही रे आज पण? होय नाही, शाळा त्यांना सोडल्या ना, आज सर डायरेक्ट कामाक येतात. तो आज अर्धो दिवस इलेक्शनचा आज रिझल्ट आहे जिल्हा परिषद, त्याच्यामुळे अर्ध्या दिवसांनी शाळा सोडल्यानी आहे त्यांची. त्या दिवशी इलेक्शनची सुट्टी होती, आज निकालाची सुट्टी असा. मजा आहे गाण्याची. किती कमी पडता